श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोपरगाव येथील किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नाव साधर्म्य असल्यामुळे निर्माण झालेला वाद नाशिक रोड पोलीस ठाण्यात तब्बल 7 तास रंगला। अखेर दराडे व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस दंगा नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात त्यांना घरी सोडवण्यात आलं। मात्र ते त्यांच्या घरी कोपरगाव या ठिकाणी अद्यापही आले नसून ते कुठे आहे याची चौकशी करावी अशी मागणी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केली आहे। निश्चितच ती बातमी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माझ्याही कानावर आली की अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी पोलीस संरक्षणामध्ये घरपोच करण्याचं निर्देश दिलेले असताना आज 12 तासही उलटून गेलेले, अजून ते घरी पोचलेले नाही। ही फार गंभीर बाब आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। काल ज्या पद्धतीने आयुक्त कार्यालयामध्ये त्या ठिकाणी धक्काबुक्कीचा प्रकार घडला, त्या ठिकाणी काही लोक म्हणता हाणामारी झाल्या आणि त्यानंतर पोलीस संरक्षणामध्ये त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। 4-5 तास तिथं पोलीस स्टेशनमध्ये बसवल्यावर काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते। आज काय खलबत्ते झाले माहीत नाही, परंतु संबंधित उमेदवाराचे नातेवाईक आल्यावर त्या ठिकाणी त्यांना पोलीस संरक्षणामध्ये घरी सोडण्यात येईल असं सांगण्यात आलं। परंतु आजच प्रसारमाध्यमातून कळलं की अद्याप ते घरी पोचलेले नाही। निवडणुकीच्या दरम्यान अशा गोष्टी घडणं म्हणजे गंभीर बाब आहे, महाराष्ट्रासारख्या राज्याला अशोभनीय बाब आहे आणि विशेषतः शिक्षक मतदारसंघ ज्या ठिकाणी वैचारिक वर्ग हे सगळं बघता आहे उघड्या डोळ्यांनी आणि अशा घटना होणं म्हणजे निंदनीय आहे, लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी आहे। म्हणून मी उमेदवार म्हणून देखील याचा जाहीर निषेध करतो आणि याची सखोल चौकशी व्हावी अशी प्रशासनाकडे मागणी करतो। दरम्यान डमी उमेदवार किशोर दराडे यांना शुक्रवारी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात मारहाण करण्यात आली होती अशी माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती। त्यानंतर त्यांनी पुन्हा मला कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नाही अशी माहिती देखील माध्यमांना दिली। तुम्ही आता अर्ज मागे घेतलाय का काय? तुमच्यावर काही दबाव येतोय कुणाचा? तुम्ही अर्ज भरला होता का? बरं, मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार? मागे पण मग काय झालं नेमकं इथे? काय घटना घडली होती? काही नाही, फक्त कोणी केलं कोणी मला नाही सांगितलं। हां, पण किती लोक होते? तुमचा कोणावर आरोप आहे? तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होते? एका उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही मगाशी? हां, मग काय झालं ते? काय संवाद होता? फॉर्म भरायला काही नाही झालं। काही नाही झालं। तुम्हाला मारहाण झाल्याची? नाही काहीच नाही। तुम्ही पोलीस स्टेशनला मुक्काम करायला आले होते का? मी स्वतःच्या सुरक्षेसाठी फक्त बाकी पण काय सुरक्षा कशासाठी पाहिजे होती? केली अशी मला वाटलं बाबा असं नको आपल्याला त्रास करेल। काहीतरी कारण असं काहीतरी कारण झालं ना। मग तुम्ही पोलीस स्टेशनला दुपारपासून बसलेले, काय नेमकं काय? दुपारपासून सगळे इथं वेटीस धरल्यासारखी परिस्थिती आहे, काय नेमकं काय कारण? काहीच कारण नाही। तुम्हाला कोणाचा दबाव आहे? यांच्याकडनं तुम्हाला मारहाण करण्यात आली का? नाही तुम्हाला दबाव आहे का? तुम्हाला कोणाचा दबाव? कोणाचाच नाही। तुमच्याशी आता मुख्यमंत्री बोलले, मग अशी काय बोलले? पुढे बोलले मध्ये कोण बोलले? मुख्यमंत्री बोलले ना? नाही तुम्ही निवडणूक लढवणार आहे का आता? तो माझा निर्णय, मी बघन। घेतलाय का तुम्ही लढवायचं का माघार घ्यायची? ते बघा ना, आता मी माझे 2-4 दिवस आहे ना। झालं नाही, पण एवढं पोलिसांना वेटीस धरलं तुम्ही पोलीस स्टेशनला वेटीस धरले, नेमकं कारण काय एवढ्या वेळ बसण्याचं? पोलिसांना वेटीस धरलं, पोलीस कर्मचारी? मला फक्त माझ्या कुटुंबियाबरोबर संघ जायचं म्हणून मी थांबलो होतो। ते आले। कोणी दबावण्याचा प्रयत्न केला होता का? नाही काही नाही। तुम्ही शेतकरी का शिक्षक आहे? शेतकरी। त्यामुळे डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? या घटनेला 12 तासांपेक्षा अधिक काळ उलटूनही अद्यापही डमी उमेदवार किशोर दराडे हे घरी पोहोचलेले नाहीये। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।